सॉरी. वेल, जमिनीत आपण जी युवागिरी केली तर केली, पण आपण पाण्यात पण जाऊन युवागिरी केली बॉस. अरे पण वन थिंग आपण मिस केली. शा, आता काय राहिलं तुझं? त्या माशांना प्रश्न विचारायचे राहिले ना यार. शा. हो हो हो, क्रिसमस गेला म्हणून आणि फालतू जोक होता. एनिवे, गेला तर गेला, नो प्रॉब्लेम. पुन्हा एकदा आपल्याला ही संधी मिळेल, मग तेव्हा ती संधी साधू. बरोबर. पण मालवणमध्ये युवागिरीची सफर काय भारी झाली, मी काय सांगू. मी सांगतो, काय पॅरासेलिंग केलं, जेट स्कीइंग केली, अरे बनाना बोटनी काय या झकास. खूप मजा आली खरंच. आणि काय ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज होत्या त्या, म्हणजे ढासू. बोलवते तुझी सासू, त्यांना जरा आपण दाखवूया एक माय रिवाइंड. गॉड. आता माझी बारी. माझा टर्न झालेला आहे, आता स्नेहावर झाली आहे. ऑल द बेस्ट स्नेहा. या आणखीन वर पाठवा तिला. प्रत्येक कस्टमर अशीच एन्जॉयमेंट या ठिकाणी आल्यानंतर करत असतो. मला बघितलं ना. घाबरताय शार्क पकडेल म्हणून. थँक्यू सो मच. खरोखर या ठिकाणी येणारा प्रत्येक कस्टमर अशीच एन्जॉयमेंट करत असतो. आणि छळत होता, म्हणजे वरती असं डिप केलं, वरती चालवलं, परत डिप. नाही, मजा झाली. अरे जेव्हा वर गेलो तेव्हा मला वाटलं चल एवढंच आहे, एवढंच. मग आणखीन इथपर्यंत वर गेलो आणि इतकं खोल वाटायला लागलं, मला वाटलं इथून जर सरकलं तर सरळ खाली. नाही, प्रत्येक पर्यटकाची आम्ही अशीच काळजी घेत असतो. आणि खरोखर तुमच्या ज्या मनात जी भीती होते शार्कबद्दल, ते आता कसं वाटतंय तुम्हाला? गेली ती भीती. नो शार्क्स. अपूर्व, 2016 मध्ये युवागिरीच्या प्रेक्षकांची आणि ऑफकोर्स आपली पण करमणूक बेली डान्सनी झाली, कथकनी झाली, झुंबा फिटनेस डान्सनी झाली. काय अनुभव होता यार तो. एकदम भारी नाही का? एकदम दिन दा. एक काम करूया, डान्स रिवाइंड करूया, बघूया तो फ्लॅशबॅक. रिवाइंड. पूजा मॅम, यू आर ऑसम. म्हणजे त्याचं तर काय झालं असेल मी इमॅजिन पण नाही करू शकत. पण आम्ही तिथे उभे राहून नसेच नुसतं बघत होतो तुमच्याकडे. यू आर म्हणजे असं स्मूथली त्या नाचत होत्या. मला सांगा, तुम्ही किती वर्षांपासून बेली डान्सिंग करता? 6 वर्ष. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये बेली डान्सिंग किती फेमस आहे? आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. सो पुण्यात जवळजवळ 8 वर्ष झाली आहेत बेली डान्स इंट्रोड्यूस होऊन. मुंबईमध्ये बऱ्यापैकी फेमस आहे.
कसं, कधी, कुठे, कशी सुरुवात केली तुम्ही? मला असं वाटतं की याच्या मागे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या गुरूंचे आशीर्वाद आणि माझ्या आईवडिलांची काहीतरी पुण्याई होती, म्हणून आज एवढ्या कमी वर्षात 10 वर्षात आज एवढा मोठा सगळा क्लास आणि झालेला दिसतोय. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी मी पहिला डान्स कोरिओग्राफ केला, म्हणजे मी पहिलीत असताना. आणि त्या डान्सला इंटर स्कूल कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राईज मिळालं. आणि तेव्हापासून मग नृत्य कोरिओग्राफ करण्याचा प्रवास माझा सुरू झाला 6 वर्षांचा. 6 वर्षाचे असताना. आयुष्यभर नाचायचे आणि ते कथ्थक नाचायचे. तो आता गेली जवळजवळ 27 वर्ष चालू आहे. ISTD म्हणजे काय? ISTD stands for Imperial Society for Teachers Dancing. म्हणजे प्रायमली जे टीचर्स आहेत त्यांच्यासाठीच ही अकॅडमी आहे आणि ही अकॅडमी लंडनवरनं आम्ही इथे आणलेली आहे आपल्याकडे. लंडन बेस्ड. येस, ही लंडन बेस्ड अकॅडमी आहे आणि आम्ही इथे त्यांना जे काही आम्ही शिकवतो ते त्यांच्याप्रमाणेच आम्ही शिकवतो. पद्धत, तुमची पद्धत वगैरे त्यांची सगळी इंटरनॅशनल पद्धत आहे. हो. याड लागलं ग, याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग, वास येऊ साथ येई कस्तुरीचा, चाखलं या वार वाड लागलं ग, चांद भासतो दिसाच मावळायला लागलं, आस लागली मनात कळवायला लागलं. ओय, काय स्टार सारखा बसलाय हा बोर म्हणजे. काय स्टार म्हणाले. ओ प्लीज. ओ ओ ओ. एनिवे, स्टार म्हणून आठवलं स्नेहा, आपला युवागिरीचा प्रत्येक क्षण वजनदार होता नाही का? वजनदार तर होताच आणि अख्ख्या महाराष्ट्रात युवागिरीचे आपण रंगीबेरंगी फुगे सुद्धा उडवले. हो हो, येस येस, आय रिमेंबर. आणि 2016 मध्ये आपल्या युवागिरीने आपल्या या मराठमोळ्या सेलिब्रिटीज बरोबर काय केला? घंटा नाच. वेल, व्हॉट यू थिंक, सेलिब्रिटी शॉट्स बघायचे का? येस, 1 2 3. रिवाइंड. तुमचे इंस्टाग्राम ट्विटरवरचे आम्ही Oh बघतो my ना, God. इट इज सो डॅम इन्स्पायरिंग ना, की एक मिनटं हे सारखे वर्कआउट्स करत असता, डाएट्स करत असता तुम्ही. कसं आहे हा तुमची? बाय द वे, आम्ही वर्कआउट करत असतो हे खरं आहे, आम्ही डाएट करत असतो हे चुकीचं आहे. आम्ही दोघे खातो फक्त गुड फूड आणि राईट टाइम. 3 2 1 स्टार्ट. गो. 1 हा माझा फ्रेंड चिराग. थोड्या फार आठवणी माझ्या कारकिर्दीतल्या आहेत, या इथे मी जमवून ठेवलेले आहेत. 83चा फोटोग्राफ आहे हा. हे सगळे संघ ज्या संघाने भाग घेतला होता 83च्या वर्ल्ड कपच्या ह्याच्यात.